मित्रांनो, ही छोटी जी वनस्पती आपल्याला इथे भेटली आहे, हिचं नाव आहे चांगेरी. हिला अंबुटी असे सुद्धा म्हणतात. आपण जपानमध्ये थोड्या मोठ्या साईजमध्ये बघितली होती. तिला बडी चांगेरी असे म्हणतात. तिची फुलं लाल होती. मात्र भारतामध्ये असलेली ही चांगेरी, हिची फुलं पिवळी आहेत बघा इथे अशी. याच्यामध्ये पोटॅशियम आणि ऑक्झॅलिक ॲसिड असतं. जिद्दी त्वचा विकार, तसेच डोळ्याचे आर्म किंवा डोळ्याचे विकार यामध्ये सुद्धा चांगेरीचा उपयोग होतो. ज्या रुग्णांमध्ये रेक्टल प्रोलॅप्स किंवा गुदभागाचा जो भ्रंश होऊन तो भाग बाहेर आलेला असतो किंवा युनी प्रोलॅप्स आढळतो, अशा ठिकाणी चांगेरी घृताचा इनिमा वगैरे देण्यास सांगितलेला आहे. चांगेरीपासून जे तूप बनवतात त्याचा तिथे चांगला वापर होतो. मित्रांनो, याच्यासारख्याच काही वनस्पती जसे चांगेरी, निशोत, दंती, चित्रक, पलाश पानं किंवा यांचा कल्क तुम्ही तुपात भाजून जर ते दह्यात लावून खाली असता, तुम्हाला जो कोरडा अर्श असतो किंवा मूळव्याध असतो तो बरा होतो. तसेच मित्रांनो, तुमच्या मुखामध्ये दुर्गंधी येत असेल किंवा हिरड्या लूज पडलेल्या असतील, तर त्यावेळेस ही पानं चावून खाली असता किंवा याचं गंडूश किंवा गुळण्या केल्या असता याच्या काड्यानी, तर तुमच्या दातांमध्ये बळकटी येते, मुखाचा दुर्गंध नाहीसा होतो, हिरड्यांना मजबूती येते. तर असं हे चांगेरी अतिशय महत्त्वाची आहे.